काय वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या येतात की आपला पक्ष हा भाजपला एक प्रकारे पाठिंबा देणार, मदत करणार, जेणेकरून शिंदेच्या महापौर पदाचा जो दावा आहे तो कुठेतरी बाजूला राहील, जेणेकरून तुमचे जे नगरसेवक आहेत ते महापौर निवडीच्या वेळी अनुपस्थित आहेत. बघा, या वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात. या गटावरून म्हणजे तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही. काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है. म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते. पण एक सांगतो की कोणालाही सहजतेनं महापौर बसवणं सोपं नाही. ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत, आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बरं का, तरी त्यांचा विजय झालेला नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका निवडणूक. मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही. गेले किमान 25 वर्ष या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य, बाळासाहेब ठाकरेंचंच राज्य. त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना. तेव्हा त्यांचे जे काही भाषण देणारे माणसं आहेत मोदींचं, त्यांचं इतिहासाचं भान फार कच्चं आहे. मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, मुंबईत काँग्रेसनं चले जावची घोषणा केली, इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिकडे, तेव्हा मोदी विधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता. अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो.